आज आपण एक असा विषय बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या मनात असतो, पण कोणीही ओपनली बोलायला तयार नसतो. हा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे, पण तितकाच इम्पॉर्टंटसुद्धा आहे. कारण हा विषय फक्त क्युरिओसिटीचा नाही, तर अनेक रिलेशनशिप्सच्या स्ट्रेंथ आणि वीकनेसशी डायरेक्टली जोडलेला आहे. प्रश्न खूप सिंपल वाटतो. पुरुषांना शरीर संबंधाची गरज जास्त का वाटते? पण याचं उत्तर इतकं डीप आहे की ते समजून घेतलं तर अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. अनेक लोक लगेच जजमेंट करतात. काही लोक म्हणतात तो खूप फिजिकल आहे, तर काही म्हणतात ती पार्टनरला समजून घेत नाही. काही वेळा लोक या विषयाला चुकीच्या नजरेनं पाहतात. जणू काही ही फक्त एक सवय किंवा चुकीची इच्छा आहे. पण खरं पाहिलं तर हा विषय इतका सिंपल नाही जितका आपल्याला वरवर दिसतो. कारण इथे फक्त इच्छा नाही, तर इमोशन्स, बायोलॉजी, माइंडसेट आणि रिलेशनशिप डायनामिक्स सगळं एकत्र काम करत असतं. आजच्या काळात रिलेशनशिपमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम खूप जास्त दिसतो. एक व्यक्ती क्लोजनेस शोधत असतो, तर दुसरा थोडा डिस्टन्स ठेवतो. सुरुवातीला हे खूप छोटं वाटतं. आज मूड नाही, आत्ता वेळ नाही, थोडं थांब, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात होते. पण हळूहळू हेच रिपीटेड पॅटर्न बनतं आणि मिसअंडरस्टँडिंग तयार होतो. एकाला वाटतं की त्याची गरज इग्नोर केली जाते, त्याला महत्त्व दिलं जात नाही, तर दुसऱ्याला वाटतं की त्याच्यावर अननेसेसरी प्रेशर टाकला जातोय. आणि हळूहळू दोघंही आपापल्या बाजूने बरोबर वाटू लागतात. याच पॉईंटवरून रिलेशनशिपमध्ये तणाव सुरू होतो. बोलणं कमी होतं, इरिटेशन वाढतं आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं सुरू होतात. अनेक वेळा हा विषय ओपनली डिस्कस केला जात नाही, त्यामुळे प्रॉब्लेम आतल्या आत वाढत राहतो. एक व्यक्ती सायलेंटली हर्ट होत असतो, तर दुसरा सायलेंटली फ्रस्ट्रेटेड होत असतो आणि हळूहळू इमोशनल कनेक्शन कमी होतो. काही लोक म्हणतात की तो फक्त शरीराकडे पाहतो, म्हणजे त्याच्यासाठी रिलेशनशिप फक्त फिजिकल आहे. तर काही लोक म्हणतात ती मला समजून घेत नाही, म्हणजे त्याला इमोशनल सपोर्ट मिळत नाही असं वाटतं. पण खरं सांगायचं तर या दोन्ही स्टेटमेंट्स पूर्णपणे बरोबर नाहीत. कारण कोणीही पूर्णपणे चुकीचं नसतं. प्रत्येकाच्या मागे एक रिझन असतो, एक पर्स्पेक्टिव्ह असतो, जो समजून घेतला तर पिक्चर क्लिअर होते. समस्या इच्छामध्ये नाही, समस्या समजण्यात आहे. जेव्हा आपण पार्टनरच्या पर्स्पेक्टिव्हकडे बघत नाही, त्याच्या फिलिंग्स समजून घेत नाही, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये बदलतात. आपण फक्त स्वतःच्या बाजूने विचार करतो आणि दुसऱ्याला जज करतो. आणि रिलेशनशिपमध्ये जजमेंट जितकं वाढतं, तितकी क्लोजनेस कमी होत जाते. अनेक वेळा लोक हे मान्यच करत नाहीत की दोघांच्या गरजा वेगळ्या असू शकतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्याचं अपब्रिंगिंग, माइंडसेट, इमोशन्स आणि एक्सपेक्टेशन्स वेगळे असतात. पण तरीही लोक स्वतःच्या फिलिंग्सला नॉर्मल आणि दुसऱ्याच्या फिलिंग्सला रॉंग समजतात. आणि इथेच बिगेस्ट मिस्टेक होते. कारण रिलेशनशिप म्हणजे स्वतःला बरोबर सिद्ध करणं नाही, तर दोघांनी मिळून एकमेकांना समजून घेणं आहे. जेव्हा आपण पार्टनरला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, तेव्हा डिस्टन्स वाढतो. हळूहळू कम्युनिकेशन कमी होतं, ओपननेस कमी होतं आणि ट्रस्टसुद्धा कमी होऊ लागतो. एक वेळ अशी येते की दोघं फिजिकली एकत्र असतात, पण मेंटली आणि इमोशनली खूप दूर गेलेले असतात. जर हा डिफरन्स वेळेवर समजला नाही, तर रिलेशनशिपमध्ये गॅप वाढत जातो. बोलणं कमी होतं, फिलिंग्स शेअर करणं कमी होतं आणि क्लोजनेस हळूहळू डिसअपियर होतो. त्यामुळे हा विषय इग्नोर करण्यासारखा नाही. कारण हा फक्त एक छोटा इश्यू नाही, तर अनेक नात्यांच्या फ्युचरवर इम्पॅक्ट करणारा विषय आहे. यामागे खरंच काही कारण आहे, काही सायन्स आहे, काही सायकोलॉजिकल फॅक्टर्स आहेत, जे आपण समजून घेतलं तर रिलेशनशिप खूप इम्प्रूव्ह होऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हा जजमेंट कमी होतं आणि रिस्पेक्ट वाढतो. आणि जिथे रिस्पेक्ट आणि अंडरस्टँडिंग असते, तिथेच रिलेशनशिप खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग बनतो. आता या विषयामागचं खरं रिझन समजून घेऊया. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. हे पुरुष विरुद्ध महिला असा फाईट नाही.
हे बायोलॉजी आणि सायकोलॉजीचा डिफरन्स आहे. पुरुष आणि महिलांचे बॉडीज वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि हीच गोष्ट आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरोन नावाचा हॉर्मोन जास्त प्रमाणात असतो. हा हॉर्मोन अट्रॅक्शन, डिझायर आणि फिजिकल एनर्जीसाठी जबाबदार असतो. त्यामुळे अनेक वेळा पुरुषांना फिजिकल क्लोजनेसची गरज जास्त वाटते. ही गोष्ट त्यांच्या कंट्रोलमध्ये पूर्णपणे नसते, कारण हा नॅचरल बायोलॉजिकल प्रोसेस आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक पुरुष सारखाच असतो, पण ॲव्हरेज लेवलवर हा डिफरन्स दिसतो. दुसरीकडे महिलांच्या शरीरात हॉर्मोन्स आणि इमोशन्स यांचा कनेक्शन खूप स्ट्रॉंग असतो. त्यांच्यासाठी क्लोजनेस म्हणजे फक्त फिजिकल नाही, तर इमोशनल सेफ्टी, ट्रस्ट आणि बॉन्डिंग असतो. त्यांना कम्फर्टेबल वाटलं, ॲप्रिशिएटेड वाटलं आणि इमोशनली कनेक्टेड वाटलं तरच ते क्लोजनेस फील करतात. त्यामुळे त्यांचा अप्रोच थोडा वेगळा असतो. इथेच मुख्य डिफरन्स येतो. पुरुष अनेक वेळा फिजिकल क्लोजनेसमधून इमोशनल कनेक्शन तयार करतात, तर महिला इमोशनल कनेक्शनमधून फिजिकल क्लोजनेस तयार करतात. आणि हा मिसमॅच समजला नाही तर मिसअंडरस्टँडिंग्स वाढतात. आता ट्रूथ काय आहे? ट्रूथ असा आहे की दोघेही बरोबर आहेत. कोणाचंही पर्स्पेक्टिव्ह चुकीचं नाही. समस्या तेव्हा होते जेव्हा आपण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. रिलेशनशिपमध्ये बिगेस्ट प्रॉब्लेम लॅक ऑफ कम्युनिकेशन आणि लॅक ऑफ अंडरस्टँडिंग असतो. जेव्हा एक्सपेक्टेशन्स क्लिअर नसतात तेव्हा फ्रस्ट्रेशन वाढतो. जेव्हा फीलिंग्स बोलल्या जात नाहीत तेव्हा डिस्टन्स वाढतो. आणि जेव्हा रिस्पेक्ट कमी होतो तेव्हा नातं हळूहळू कमजोर होतं. त्यामुळे ट्रूथ ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे की डिफरन्स आहे आणि तो नॅचरल आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, सल्यूशन. कारण प्रॉब्लेम समजणं पुरेसं नाही, त्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन. दोघांनीही ओपनली बोलणं खूप गरजेचं आहे. पण कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं नाही, तर समजून घेणं आहे. जेव्हा एक व्यक्ती बोलत असते तेव्हा दुसऱ्याने जज न करता ऐकायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे रेस्पेक्ट. रिलेशनशिपमध्ये रेस्पेक्ट नसला तर काहीही टिकत नाही. आपल्या पार्टनरच्या फीलिंग्स, कम्फर्ट लेवल आणि बाउंड्रीजचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. कोणालाही फोर्स करून क्लोजनेस मिळवता येत नाही आणि इग्नोर करून रिलेशनशिप टिकवता येत नाही. दोघांचं संतुलन महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे इमोशनल कनेक्शन वाढवणं. फक्त फिजिकल क्लोजनेसवर रिलेशनशिप टिकत नाही. एकत्र क्वालिटी टाईम घालवणं, एकमेकांशी बोलणं, छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणं, ॲप्रिशिएशन दाखवणं, हे सगळं इक्वली इम्पॉर्टंट आहे. जेव्हा इमोशनल बॉन्डिंग स्ट्रॉंग असतो तेव्हा बाकी गोष्टी नॅचरली इम्प्रूव्ह होतात. चौथी गोष्ट म्हणजे पेशन्स. प्रत्येक गोष्ट लगेच बदलत नाही. रिलेशनशिप म्हणजे प्रोसेस आहे, ज्यामध्ये वेळ, समज आणि प्रयत्न लागतात. त्यामुळे पार्टनरला टाईम द्या, त्याला समजून घ्या आणि हळूहळू चेंजेस आणा. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, बॅलन्स. रिलेशनशिपमध्ये कोणाचंही साईड जिंकायला नको, तर रिलेशनशिप जिंकायला हवा. मी बरोबर आणि तू चूक या माइंडसेटऐवजी आपण दोघं मिळून कसं बेटर होऊ शकतो हा विचार महत्त्वाचा आहे. शेवटी एकच सांगायचं, ही फक्त इच्छा नाही, हे विज्ञान आहे. पण त्या सायन्सला समजून घेणं, त्याचा आदर करणं आणि त्यावर योग्य बॅलन्स ठेवणं हेच सक्सेसफुल रिलेशनशिपचं सिक्रेट आहे. जेव्हा समज, विश्वास आणि प्रेम एकत्र येतात तेव्हा कोणतंही नातं मजबूत आणि आनंदी बनतं. जर तुम्हाला अशाच प्रकारचे रिलेशनशिप, सायकॉलॉजी आणि रिअल लाईफ टॉपिक्स समजून घ्यायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. तुमचं मत किंवा एक्सपिरियन्स खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. मी सगळे कमेंट्स वाचतो.